तुम्हाला मोदक कसे करायचे ते सांगणार आहे। पहिला 2 नारळ फोडून घ्यायचे, फोडून बारीक असं किस करून घ्यायचा। बारीक किस झालं की कढईमध्ये तूप घालून गूळ पूर्ण वितळून घ्यायचा। झटपट होणारी रेसिपी तुम्हाला सांगते। आणि मग आता पूर्ण वितळलं की त्यात खोबरं घालायचं। असं जर तुपात आपण गूळ वितळून घेतला तर ते ढिगळे राहत नाही आणि पटकन घट्ट पण होतं। आणि आपण खोबऱ्याबरोबर गूळ जर घातला तर त्याला पाणी सुटतं आणि लवकर घट्ट होत नाही। आता खोबरं घातले, वेलची पूड घातली, काजू बदाम घातले। असं व्यवस्थित सगळ्या खोबऱ्याला पूर्ण गूळ लागतो। आपण जर असा तुपात गूळ वितळून घेतला तर ढिगळे राहत नाही आणि मेन दाताखाली येत नाही, त्यामुळे चवीला पण खूप छान. आता हे 5 मिनिटात लगेच घट्ट होईल। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। झालं 5 मिनिटात। आता हे असं झालं आहे आपलं। आता हे जरा थंड झालं की लगेच घट्ट होईल। मग आपण आता ह्याचे मोदक करून घ्यायचे। असे मोदक चाळणीत उकळायला ठेवायचे आणि मग उकळून हात लावून बघायचं। जर चिटकलं तर अजून उकडले नाही, आणि समजा जर आपल्या हाताला नाही चिटकलं तर आपले मोदक उकडले म्हणून समजायचे। आता आम्ही उकळायला ठेवणार आहे ह्याला। आता आमचे असे मोदक तयार झालेत।